अरे तुमची पात्रता नसताना तुमची पालखी आम्ही या तालुक्यामध्ये वाहिली, या तालुक्यामध्ये तुम्हाला 1 नंबरची मतं दिली, विसरलात का तुम्ही? काय काय प्रकरणांचे यांची काय काय प्रकरण आम्ही थांबवलेत. अरे कोण तो भडवा, कोण तो नालायक, काय रे तुम्हाला काय सांगितलं होतं? ही फक्त पॉलिसी होती. हे सगळे मातोश्रीच्या मागच्या दरवाज्यात होते. तुम्ही कोणावर आरोप करता? यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. महेंद्र झोरेन त्या ठिकाणी काय केलं? आपण एक एक पान ओपन करू, निव्वळ अर्ज भरणार नाहीत तर सुधाकर घारे निवडून येतील. ठीक आहे, मागच्या वेळेला निवडून आले, आमच्यासारखे कार्यकर्ते मेहनत घेतली, रात्रंदिवस काम केलं, तुम्ही निवडून आलात. त्या माणसाला महेंद्र झोरे त्या अभिषेकला बोलत, अभिषेक हे घरातलं काम नाही झालं पाहिजे. अरे तुमच्यावर आमचे अनंत उपकार आहेत, तुम्ही आयुष्यामध्ये फेडणार नाही. तुम्ही आमची फसवणूक केली. सुधा घारेंची तिकीट कापण्याची क्षमता ना ह्या विरोधकांच्यात आहे ना अन्य कोणाच्या मध्ये आहे. कुठे गेली होती तुमची आमदारकी? कुठे गेला होता तुमचा विकास? कुठे हरवली होती तुमची मती? कुठे गेली होती तुमची गती? अरे तुम्ही काय सांगता रे? तुम्ही तर दाखवायचे दात आणि खायचे दात वेगवेगळे, की या 5 वर्षामध्ये आमदारांनी स्वतःचं भलं केलं. पण तुम्हाला आमदार महोदयांचा फोन आला, भरत भाई असं झालं, तुम्ही तिथे पोहोचलं पाहिजे. मी टी शर्ट आणि हाफ पॅन्टवर माझ्या गाडीला सेट मारून तिथे पोहोचलो होतो. भगवान शाह भोईरकडे बघून आम्ही तुमचं थांबतो ना, तुमचे लक्तर बेशिव टांगलेश्वर राहणार नाही. यानं डांबर पंप बसते, याला खडी पंप काय म्हणजे मी विचार करतो. मी संन्यास मात्र घेईन आणि त्या संन्यासाला तुम्हाला बोलवेन, पण त्यावेळी तुम्ही मालकरी झालेले असलं पाहिजे, अशी माझी मागणी आहे तुमच्याकडे. तुम्हाला आरोप करण्याचा कुठलाही अधिकार नाही. आज स्वर्गीय बाळासाहेब जर असते तर कदाचित तुम्हाला चापकाचे फटके दिले असते. कपालेश्वरच्या नाक्यावर मी भरत बघत एकटा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तुमचं आव्हान स्वीकारतो. तुमच्याशी चर्चा करायला मी तयार आहे. जनतेच्या दरबारात कपालेश्वर समोर या, तेव्हा मला खात्री आहे की तुमचे कर्म तुमचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही. कदाचित दिगेसाहेब असते तर तुम्हाला चापकाने नाक्यावर फोडले असते. मी त्यांचा पायी काय. नवरात्र संपली की सुधाभाऊंच्या तिकिटाचा कार्यक्रम कर्जत मध्येच होईल. कर्जतच्या पोलीस ग्राउंडवर मोठी सभा होईल. सुधा घारेंचं तिकीट कुठल्या रूम मध्ये बसून होणार नाही. सुधा घारेंचं तिकीट कुठे एसी मध्ये बसून होणार नाही. सुधा घारेंचं तिकीट वाजत गाजत बँड बाजा लावून पोलीस ग्राउंडवर मोठी सभा घेऊन त्या ठिकाणी सुधाकर घारेंचं तिकीट जाहीर होईल. मी एवढंच नाही, पुढे जाऊन कधी जेव्हा वेळ येईल ना अजून काही इतिहास सांगेल. कोणीतरी मध्ये म्हटलंय की तिकीट मागायला लाज वाटली पाहिजे. मी त्यांना सांगतो, तुम्हाला हे बोलायला लाज वाटली पाहिजे. आम्ही एका पक्षाचे जबाबदार कार्यकर्ते आहोत. आमचा पक्ष राज्याच्या कार्यकर्त्याच्या त्या सत्तेमध्ये आहे आणि आमचा तो नैतिक अधिकार आहे, जो अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्हाला दिलेला आहे. निवडणूक लढण्याचा अधिकार घटनेने आम्हाला दिला आहे. त्यामुळे तिकीट मागण्याचा आमचा अधिकार आहे. आणि नुसता अधिकार नाही तर ते बोलले लाज वाटणारे. निवडणूक जाहीर झाल्यानंतर तुमची तिकीट कापली जाईल तेव्हा तोंड दाखवायला तुम्हाला जागा उरणार नाही, हे लक्षात ठेवा. आम्ही वारंवार या गोष्टी बोलत आलो की आम्हाला एक विश्वास आहे आमच्या पक्षाच्या नेत्यांच्यावर. माननीय अजितदादा असतील, माननीय तटकरे साहेब असतील, माननीय आदित्यताई असतील, माननीय जे पक्षाचे नेते मंडळी आहे यांच्याबरोबर सातत्याने चर्चा करत असताना आम्हाला पक्षाकडून ज्या गोष्टी त्यावेळी सांगण्यात आल्या, ठीक आहे, सातत्याने ते आम्हाला सांगतात की वाटाघाटी चालू आहे, बोलणं चालू आहे. नवरात्रीमध्ये ते बोलणं फायनल होईल. एक बोलण्याची एक काहीतरी मधली एक टर्म संपलेली आहे. दुसरा टप्पा नवरात्रीमध्ये आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी प्रवेश करणारा नाही. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अनेक वर्षापासून काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना मी एक विश्वास देतो की उद्याच्या विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर त्या उमेदवारीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून सुधाकर घारे उमेदवारी अर्ज भरतील, हा विश्वास तुम्हाला देतो. निव्वळ अर्ज भरणार नाहीत तर सुधाकर घारे निवडून येतील. सुधाकर घारेंची निवडणूक ही तुम्ही आणि मी आपण सर्वांनी हातात घ्यायची. मी वारंवार सातत्याने बोलत असतो, या ठिकाणी बसलेला प्रत्येक माणूस, आज पक्षामध्ये येणारा माणूस आमच्यासाठी सुधाकर घारे आहे, काल पक्षामध्ये आलेला माणूस आमच्यासाठी सुधाकर घारे आहे आणि 30-35 वर्ष काम करणारे माणूस आमच्यासाठी सुधाकर घारे आहे. आपण सर्व सुधाकर घारे होऊया आणि निश्चित पद्धतीने उद्याची निवडणूक यशस्वी करण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करतो. त्या दिवशी त्या पत्रकार परिषदेनं सुधा शेठ मी ऐकलं की तो शिवसेनेचा एक महान नेता सांगत होता की राष्ट्रवादीने म्हणे त्या बारणेंना मतदान केलं नाही. या सगळ्या नालायक लोकांनी ठरवलं, बारणे साहेबांनी बिचाराने खर्चाला पैसे पाठवले, यांनी स्वतःच्या खिशात ठेवले आणि बारणे साहेबांना पाडण्याचं कारस्थान रचणारे आज राष्ट्रवादीचं नाव घेऊन स्वतःची चामडी वाचवण्याचा प्रयत्न करतायत. त्या बोलणाऱ्या माणसाचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो. तुम्ही कोणावर आरोप करता? काय तुमची पात्रता सुधाकर घारेंच्या जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मतदान केलं म्हणून सांगायचे? ज्या जिल्हा परिषद प्रभागामध्ये बाप्पासाहेब बारणेंना त्या ठिकाणी विजय मिळालेला आहे, अख्ख्या मतदारसंघामध्ये आप्पासाहेब बारणेंचा पराभव झाला. कुठे गेली होती तुमची आमदारकी? कुठे गेला होता तुमचा विकास?
कुठे हरवली होती तुमची मती, कुठे गेली होती तुमची गती, हा प्रश्न खऱ्या अर्थाने तुम्हाला विचारला पाहिजे. चुका तुम्ही करायच्या आणि आरोप मात्र राष्ट्रवादीवर करायचे. माझं त्यांना आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगणं आहे की आप्पासाहेब बावनच्या निवडणुकीची 26 चर्चा कपालेश्वरच्या नाक्यावर मी भरत बघत एकटा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तुमचं आव्हान स्वीकारतो. तुमच्याशी चर्चा करायला मी तयार आहे. जनतेच्या दरबार कपालेश्वर समोर या. काय झालं ते दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाऊ द्या. जनता ठरवेल कोणी कुणाला मतदान केलं. तुम्हाला आरोप करण्याचा कुठलाही अधिकार नाही. यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. ठीक आहे, मागच्या वेळेला निवडून आले आमच्यासारखे कार्यकर्ते, मेहनत घेतली, रात्रंदिवस काम केलं, तुम्ही निवडून आलात. ज्या कार्यकर्त्यांनी तुमचं काम केलं त्यांना तुम्ही बाजूला सारलं. सुधा भाऊ, एक वैशिष्ट्य तुम्हाला मुद्दाम जाणीवपूर्वक सांगतो की जे आज त्या आमदारांच्या अवतीभोवती जवळ आहेत हे सगळे मातोश्रीच्या मागच्या दरवाज्यात होते आणि त्यांच्यासोबत राजेश भाऊ लाड होते. महेंद्र थोरवे, बबन पाटील हे पुढच्या मातोश्रीच्या दरवाज्यात होते. ही सत्य घटना नसेल तर ह्या सगळ्यांना माझं सांगणं, या कपालेश्वरला, त्या कपालेश्वरची शपथ घेऊन आपण ठरवू. अरे तुम्ही काय सांगता रे, तुम्ही तर दाखवायचे दात आणि खायचे दात वेगवेगळे. तुम्ही टीका करायचं बंद करा. ज्या दिवशी वेळ येईल त्या दिवशी आणखी वेगळ्या शब्दामध्ये तुमच्यावर बोललं जाईल. आम्ही सातत्याने कुठेतरी काय नीतिमत्ता बघत होतो. तुमच्यावर बोलायला मला आयुष्यामध्ये आमच्या पक्षामध्ये स्पीड ब्रेकर आहे. त्या स्पीड ब्रेकरचं नाव भगवान भोईर आहे. भगवान शर भोईरकडे बघून आम्ही तुमचं थांबतो ना, तुमचे लक्तर बेशेव टांगलेश्वर राहणार नाही. अरे तुमची पात्रता नसताना तुमची पालखी आम्ही या तालुक्यामध्ये वाहिली. या तालुक्यामध्ये तुम्हाला 1 नंबरची मतं दिली. विसरलात का तुम्ही? अशा पद्धतीने विसर पडू देणार नाही. मी सुधाभाऊंना सांगणार आहे. मी येताना सुधाभाऊंशी चर्चा करत आलो की या 5 वर्षामध्ये आमदारांनी स्वतःचं भलं केलं. सुधाभाऊ, तुमची 5 वर्षाची आमदारकी ही जनतेसाठी व्हा. मी प्रामुख्याने सांगतो तुमचं वय फार कमी आहे आणि तुम्हाला 25 वर्ष पण होणार नाही. ही गोष्ट मी महेंद्र थोरेंना देखील सांगितली होती. महेंद्र थोरेन त्या ठिकाणी काय केलं? माझ्यासारखा कार्यकर्ता गेला होता. मी त्याला विनंती केली होती, महेंद्र थोरे आमदार झाल्यानंतर माझी मुलं 2 इंजिनियर झाली. त्यांना ऑफलाईनची कामं टाकायला लागतात की जेणेकरून ते टेंडर टाकायला त्यांची पात्रता ठरते. माझ्यासारख्या माणसाला ज्यांनी रात्रंदिवस काम केलं त्या माणसाला महेंद्र थोरे त्या अभिषेकला बोलत, अभिषेक हे घरातलं काम नाही झालं पाहिजे. महिना गेला, 2 महिने गेले, 6 महिने गेले, 7 महिने गेले, 8 महिने गेले, वर्ष गेलं. वर्षभरानंतर परत गेलो, अरे महेंद्र साहेब त्या पोरांच्यावर कामावर नाही टाकली. अरे कोण तो भडवा, कोण तो नारायक, काय रे तुम्हाला काय सांगितलं होतं? ही फक्त पॉलिसी होती. ही फक्त पॉलिसी होती. काम करणारा कार्यकर्त्याला माणूस मदत करणार नाही. मी एवढंच नाही, पुढे जाऊन कधी जेव्हा वेळ येईल ना अजून काही इतिहास सांगेल. ज्या दिवशी अशा गोष्टी ते घडवतील ना, आपण एक पान ओपन करू. तुम्हाला सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसेल. काय प्रकरणांचे यांची काय प्रकरण मी थांबवलेत. कुठल्या वेळेला मी एक प्रसंग असा होता, मी सकाळी उठलो होतो, मी तो प्रसंग सांगत नाही, परंतु मला आमदार महोदयांचा फोन आला, भरत भाई असं झालं, तुम्ही तिथे पोहोचलं पाहिजे. मी टी शर्ट आणि हाफ पॅन्टवर माझ्या गाडीला सेट मारून तिथे पोहोचलो होतो. आणि आज ते म्हणतात की आमच्या काय नाही. अरे तुमच्यावर आमचे अनंत उपकार आहेत, तुम्ही आयुष्यामध्ये फेडणार नाही. तुम्ही आमची फसवणूक केली. मला स्वतःला विश्वास आहे, मी सत्यावर विश्वास ठेवणारा माणूस आहे. मी देव देश धर्म पाळणारा माणूस आहे. त्यामुळे मला खात्री आहे की तुमचे कर्म तुमचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही. इथली जनता कर्जत खालापट्टी तुम्हाला माफ केल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणचा डांबर तुम्ही कथा झाला. मी आतापर्यंत भात खाल्लेला मला त्रास होतो, सुधाशीत भात खाल्ला तरी मला पोटात त्रास होतो. याने डांबर पंप असते, याला खडी पंप काय म्हणजे मी विचार करतो. मला रिअली त्रास होतो, मला भाकर खावी लागते, भात खाल्लं तर मला त्रास होतो. त्याला डांबर पचते ना, खडी पचते. तुम्ही काय पचवताय? आणि तुम्ही मोठ्या गोष्टी केल्या होत्या. आम्ही जनतेचे सेवक आहोत, आम्ही बाळासाहेबांचे भक्त आहोत. आज स्वर्गीय बाळासाहेब जर असते तर कदाचित तुम्हाला चापकाचे फटके दिले असते. कदाचित दिघे साहेब असते तर तुम्हाला चापकाने नाकावर फोडले असते. मी त्यांचा पाईक आहे, मी त्या विचारातला एक कार्यकर्ता आहे. मी हाडा मासाचा खऱ्या अर्थाने शिवसैनिक आहे. मी शिवसैनिक आहे, शिवसैनिक राहणार. परंतु मला विश्वास आहे की खऱ्या अर्थाने लोकांची सेवा करणारा हा माणूस, ज्याच्याकडे बाळासाहेबांचा विचार आहे, ज्याच्याकडे धर्मगुरू आनंदीगेंसारखा विचार आहे, असा एक नेता मला कर्जत तालुक्यामध्ये जो दिसला 35-40 वर्षाच्या राजकीय सामाजिक जीवनामध्ये मी बघितलेला माणूस, त्याचं नाव सुधाकर घारे. सुधाकर घारेंकडे खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचे विचार आहे. सुधाकर घारेंकडे खऱ्या अर्थाने दिघे साहेबांच्या कार्यालयात गेलो, आम्ही बघत होतो, काही विद्यार्थी येत होते. त्या ठिकाणी नोकरी मागणारी माणसं येत होती. सुधा भाऊंच्या ऑफिसमध्ये आज तीच परिस्थिती आहे. त्या ठिकाणी शिक्षणाच्या कामासाठी लोक येतात, आरोग्याच्या कामासाठी मदत मागायला येतात, तुमच्या गावच्या भल्यासाठी काय असेल त्याच्यासाठी मदत मागायला येतात, गावच्या रस्त्यासाठी येत आहेत. हेच काम दिघे साहेब करत होते. दिघे साहेबांनी हीच कामं करून त्या ठिकाणी शिवसेना वाढवली. ज्यांनी शिवसेना वाढवली त्यांच्या विचारांच्या वाट्याला आमच्या वाट्याला कधीच काय आणि आम्ही त्याची अपेक्षा पण नाही केली. मी आज सर्वांच्या साक्षीने सांगतो की सुधाकर घारे आमदार झाल्यावर मला काही अपेक्षा नाही.
दैवयोगाने माझ्या वडिलांची पुण्याई म्हणा किंवा आमच्या पिढीजात लोकांची पुण्याई, आमच्या घरामध्ये आम्ही सुखी आहोत. 2 वेळचं जेवण, अंगावर कपडे, फिरायला गाडी, एवढं भगवंताने दिल्यावर राहिलं काय? कशासाठी हवे श्रीमंती आणि कशासाठी? स्वाभिमान मात्र विकणार नाही, स्वाभिमान गहाण ठेवणार नाही. जगायचं तर स्वाभिमानाने जगायचं. वाकून जगणं आपल्याला चालणार नाही. मोडेन पण अशोक शेठ वाकणार नाही. आणि अशोक शेठ तुम्ही म्हणताय संन्यास घ्या, मी सध्या संन्यास घेणार नाही. मला जिल्हा परिषद मध्ये पण जायचंय. सुधा घरे आमदार होतील, भरत जिल्हा परिषदेला जाईल. या गोष्टीसाठी मी आणि जिल्हा परिषद टर्म पूर्ण झाल्यावर मी संन्यास मात्र घेईन आणि त्या संन्यासाला तुम्हाला बोलवीन. पण त्यावेळी तुम्ही मालकरी झालेले असल्या पाहिजेत, अशी माझी मागणी आहे तुमच्याकडे. तुम्हाला या ठिकाणी एवढंच सांगतो की सुधाकर घरेंचं नाव तुम्ही तुमच्याकडे कानावर येत असेल. गावातल्या शेवटच्या टोकावरचा माणूस सुद्धा घरानं ओळखतो, शहरातला माणूस सुद्धा घरानं ओळखतो, रिक्षा स्टँडचा माणूस सुद्धा घरानं ओळखतो, बस स्टँडचा माणूस सुद्धा घरानं ओळखतो, रेल्वे स्टेशनच्या माणसं सुद्धा घरांचं नाव करतात, रेल्वेमध्ये डब्यामध्ये बसलेली लोक सुद्धा घरांच्या नावाची चर्चा करतात. हे माझ्या गेल्या 35 वर्षाच्या राजकारणामध्ये मी कधी ऐकलं नव्हतं. रात्री 10 वाजेपर्यंत काहीतरी शेवटच्या कोपऱ्यातल्या एखाद्या कार्यकर्त्याचा फोन येतो, भरतबाई सुधाभाऊंची तिकीट झाली का? मी त्याला म्हणतो, अरे बाबा होईल रे माझ्या महाराजा, होईल रे. पण आज तुम्हाला विश्वासाने सांगतो, सुधा घारेंची तिकीट कापण्याची क्षमता ना ह्या विरोधकांच्यात आहे, ना अन्य कोणाच्या मध्ये आहे. सुधा घारेंना महाराष्ट्र राज्याच्या मोठ्या पुढाऱ्यांचा जो आशीर्वाद आहे, तो आशीर्वादाचा हात काढण्याची क्षमता ह्या लोकांच्या मध्ये नाही. त्यामुळे उद्या सुधाकर घारेंची तिकीट नक्की आहे. नवरात्र संपली की सुधाभाऊंच्या तिकिटाचा कार्यक्रम कर्जत मध्येच होईल. कर्जतच्या पोलीस ग्राउंडवर मोठी सभा होईल. सुधा घारेंचं तिकीट कुठल्या रूम मध्ये बसून होणार नाही. सुधा घारेंचं तिकीट कुठे एसी मध्ये बसून होणार नाही. सुधा घारेंचं तिकीट वाजत गाजत बँड बाजा लावून पोलीस ग्राउंडवर मोठी सभा घेऊन त्या ठिकाणी सुधाकर घारेंचं तिकीट जाहीर होईल. हा विश्वास तुम्हाला देतो आणि तूर्त थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.